नमस्कार रसिक श्रोते हो. राजाराव राणीबाई आजची ही रत्नाकर मतकरी यांची कथा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. कथासंग्रहाचं नाव आहे अंश. ऐकूया राजाराव राणीबाई. मला माहिती आहे माझ्या हकीकतीवर सहजासहजी कुणाचा विश्वास बसणार नाही. पोलीस अधिकाऱ्यांकडे असंख्य चित्तथरारक वैशिष्ट्यपूर्ण अशा हकीकतींचा साठा असतो हे कुणीही कबूल करत नाही. त्यातल्या बहुतेक हकीकतींना स्वतःचं स्पष्टीकरण असतं, पण काही हकीकतींना मात्र निदान आपल्या आवाक्यातलं स्पष्टीकरण नसतं. हे मात्र खरं आहे की नोकरीच्या निमित्ताने आम्हाला फार चित्रविचित्र अनुभव येतात. ते कुणाला खरे वाटोत वा खोटे, पण सांगण्यासारखे असतात एवढं मात्र निश्चित. आत्ताची ही घटना घडली ती रामगढमध्ये. तिथे आमचं छोटंसं पोलीस स्टेशन होतं. सुप्रिटेंडंट क्वचितच स्टेशनला भेट देत. मी आणि माझ्या हाताखालचे 3-4 हवालदार एवढे मिळूनच सगळा कारभार चालवीत असू. आणि कारभार तरी कसला. रामगड तसं शांत ठिकाण होतं. गुन्हे क्वचित व्हायचे. लोक तसे स्वभावाने गरीब. त्याआधी पोलिसांच्या वर्दीलाच घाबरायचे. त्यातून प्रत्यक्ष कुणाला ठाण्यावर पकडून नेलं की मग तर बघायलाच नको. त्या माणसाचा सगळा कुटुंब कबिला रडत ओरडत दयेची याचना करत पोलीस ठाण्यावर हजर व्हायचा. तो गुन्हेगार स्वतःच लटलटत गुन्हा कबूल करून टाकायचा. त्याला कबुली जबाबासकट जिल्ह्याच्या ठाण्याच्या स्वाधीन केलं की आमचं काम संपायचं. काम असं बेताचं असल्यामुळे माझी नोकरी सुखाची होती. रामगड गाव पाहण्यासारखं होतं. चारी बाजूंना डोंगर, त्यामुळे भरपूर झाडी, अगदी थंड हवा आणि भरपूर सावली, सतत वाऱ्याच्या झुळका आणि त्यावरून वाहत येणारा पक्ष्यांचा किलबिलाट, रंगीबेरंगी कपडे घालून मजेत फिरणारे लोक आणि त्यांचे ते निरनिराळ्या निमित्ताने वर्षातनं 3दा भरणारे मेळे. यंदाही वसंत पंचमीपासून गावातल्या रामलीला मैदानात मेळा भरला होता. मेळ्याची व्यवस्था राखण्यासाठी आम्ही 10 पोलिसांची एक खास तुकडी मुख्य ठाण्याहून मागवली होती खरी, पण त्यांना बंदोबस्त राखण्यासारखं फार काही नव्हतंच. त्यामुळे ती थोडीफार व्यवस्था राखल्यासारखं करून त्या निमित्ताने इकडे तिकडे उन्हाडायचं एवढंच. त्यांचं खाणं पिणं तर फुकटच सुटायचं. पण त्यांनी एखादी वस्तू जरी तशीच उचलली तरी त्यांच्या वर्दीकडे पाहून तिकडे कानाडोळा केला जायचा. तरी दुकानदारांचं पोलिसांपासून कसलंही नुकसान किंवा त्यांना त्यांच्यापासून कुठलाही उपद्रव होता कामा नये असा माझा सक्त हुकूम होता. म्हणून बरं, एक दिवस माझा नेहमीचा हवालदार हरिचंद माझ्याकडे मेळ्याचं खूप रंगतदार वर्णन करत आला. मी आपलं हूं करत ते ऐकून घेतलं. शेवटी तो मला म्हणाला, हे बघा साहेब, तुम्हाला बिलकुल सवड नाही आहे हे खरं आहे, पण एकदा तरी मेळ्याला येऊन जा. तिथे एक खास चीज आहे. कसली रे? मी फारसा रस न घेता विचारलं. बाहुल्यांचा खेळ करणारी गुलाली. गुलाली? हा साहेब, दिसायला अशी मस्त आहे की सिनेमातल्या नट्यात झक मारतात. एकदम गोरी गोरी पान आणि तब्येत म्हणाल ना तर. बायकांचं वर्णन करणं हा हरिचंदच्या खास आवडीचा विषय होता. म्हणून त्याला त्याविषयी अधिक उत्तेजन न देता मी विचारलं, गुलाली काय करते म्हणाल्यास? बाहुल्यांचे खेळ? हा साहेब, पण ती एकटीच नाही खेळ करत, सोबत तिचा नवरा पण असतो. हा त्याच्या, अरे मग काय उपयोग. मी उगाचच निराश झाल्याचं नाटक केलं. हरिचंदला विनोद समजावा अशी अपेक्षाच नव्हती. तो आपला पुढे वर्णन करत राहिला गुलालीचं.
तिच्यापेक्षा चांगल्या 15 वर्षांनी मोठा असलेल्या नवऱ्याचं आणि ती दोघं मिळून मेळ्यात करत असलेल्या बाहुल्यांच्या खेळाचं. अशी नाचवतात साहेब बाहुली, अशी नाचवतात की नजर ठरत नाही. सगळी नाटकं करतात, रामायण करतात, ठकसेन राजपुत्र करतात आणि साहेब हे आपलं पोलीस ठाणं आहे ना त्याचं सुद्धा नाटक करतात. त्यांचा राजाराव बाहुला आहे ना, तो मोठा गुणी आहे साहेब. दरोग्याची नक्कल अशी फर्स्ट क्लास करतो. ही हरिश्चंद्राची अक्कल. म्हणे बाहुला राजाराव दरोग्याची नक्कल करतो. अरे, माझी नक्कल केल्याचा मला राग नाही, पण ती तो बाहुला कशी काय करणार? गुलालीचा नवराच ती त्या बाहुल्याकडनं करून घेत असणार. नाहीतर बाहुल्याला स्वतःहून थोडंच बोलता येतं की हलता येतं. संध्याकाळी मला थोडी सवड होती. मी हरिचंदला बरोबर घेऊन रामलीला मैदानावरच्या मेळ्याला गेलो. मेळा अर्थात नेहमीसारखाच होता. मिठाईची, कपड्यांची, भांड्या कुंड्यांची दुकानं दाटीवाटीनं लागलेली. पोराथोरांसकट 2 पाळणी गरगरत असलेली. कुठे जादूचे प्रयोग तर कुठे कव्वालीची बैठक. मला त्यातलं काही पाहण्यात रस नव्हता. मला बघायची होती ती गुलाली आणि तिचे बाहुल्यांचे खेळ. हरिचंद मला अचूक बाहुली घरापाशी घेऊन गेला. समोर थोडी बाकडी मांडली होती. त्यांच्यावर 4-2 पोरं बसली होती. खेळ सुरू व्हायला 10-15 मिनिटं होती. खेळ सुरू झाल्याशिवाय गर्दीही जमणार नव्हती. मी आल्याचं कळताच बाहुली घरातल्या कारागिरांची एकच धांदल उडाली. एक काटकुळा उंचसा माणूस बाहेर आला. त्याच्या अंगात गुलाबी रंगाचा रेशमी सरदार आणि सुरवार होती. गुलाबी रंगाचा रेशमी सदरा आणि सुरवार होती. केस थोडे पिकायला लागले होते. डोळ्यात सुरमा होता. त्याने माझं स्वागत केलं. स्वतःची ओळख करून दिली. त्याचं नाव बिहारी. तो या बाहुली घराचा मालक. तो आणि त्याची बायको गुलाली गेली 15 वर्ष गावोगाव बाहुल्यांचे खेळ करून पोट भरतायत. बाहुली घराच्या मागेच कणात लावून त्यांनी आपलं घर तयार केलं होतं. मला बिहारी तिथे घेऊन गेला. जाता जाता त्याने कुणाला तरी लेमन आणायची ऑर्डर सोडली. मी एका खाटेवर बसलो. एवढ्यात गुलाली तिथे आली. जरी काम केलेल्या लाल साडीचा पदर अर्धा तोंडावर ओढून आमचं बोलणं ऐकत ती भिंतीशी उभी राहिली. हरिचंदचं वर्णन काही अगदीच खोटं नव्हतं. चेहरा अर्धा झाकूनसुद्धा तिचं देखणे पण लपत नव्हतं. वयाने मात्र ती बिहारीपेक्षा बरीच लहान असावी. 15 वर्ष जर ती बिहारीबरोबर काम करत असेल तर जेमतेम 10 वर्षाची असताना तिचं बिहारीबरोबर लग्न झालं असणार. बिहारीचं मात्र ते बहुधा 2रं किंवा 3रं लग्न असावं. या भागामध्ये या गोष्टी सहज शक्य होत्या. गुलाली मला थांबून खेळ बघूनच जा असा आग्रह करत असताना एक तरणा बाण देखणा माणूस माझ्यासाठी लेमन घेऊन आला. हा नकुल. गुलालीने ओळख करून दिली. आम्ही दोघं बाहुल्यांचे खेळ करतो, पण बाहुली घर उभं करण्याचं, सजवण्याचं सगळं काम हा करतो. लाऊडस्पीकरचं कामसुद्धा हाच नकुल करतो. नकुल त्या दोघांच्या इतका बोलघेवडा नव्हता. मला नमस्कार करून आणि त्या दोघांना 5 मिनिटात खेळ सुरू होतोय असं सांगून तो तिथून निघून गेला. ती दोघंही तयारीला लागली आणि मी खेळ पाहायला बाहेर येऊन बसलो. एव्हाना गर्दी चांगलीच जमली होती. सगळी बाकडी भरून गेली होती आणि काही जण उभे देखील राहिले होते. माझ्यासाठी एक वेगळी हातवाली लाकडी खुर्ची मांडण्यात आली होती. खेळ सुरू झाला. छोटासा पडदा बाजूला सरताच एक काटकुळा, गुलाबी सदरा आणि सुरवार घातलेला 2 फूट उंचीचा बाहुला रंगमंचाला पाय टेकत न टेकत जवळजवळ अधांतरी चालत
रंगमंचाच्या मध्यभागी आला आणि त्याने वाकून प्रेक्षकांना अभिवादन केलं. त्याबरोबर शिट्ट्या टाळ्यांचा गजर झाला. बावल्याने आपलं नाव राजाराव सांगितलं. तरी मला ना तो बराचसा बिहारीच वाटत होता. फक्त त्याचे डोळे मोठे आणि पाणीदार होते. ओठ अर्थातच बोलक्या बाहुल्यांचे असतात ना, तसे रुंद आणि जाडगेले होते. त्याने राणीबाई, ओ राणीबाई अशी साद घातल्यावर ठुमकत ठुमकत राणीबाई आल्या. हिने गुलालीसारखीच जरीची लाल साडी नेसली होती. राणीबाईने आल्या आल्या प्रेक्षकांना लवून नमस्कार केला आणि खेळाला सुरुवात झाली. आणखीन 2-4 पशुपक्षी सोडले तर प्रमुख बाहुली राजाराव आणि राणीबाईच होती. पोशाखात थोडेफार बदल करून तीच दोघं निरनिराळ्या पात्रांची सोंग वठवत होती. कधी राम सीता, तर कधी शेठजी आणि शेठाणी, तर कधी काठेवाडी जोडपं. प्रेक्षक त्यांच्या वाक्याला प्रत्येक हालचालीला दाद देत होते. नकुल प्रेक्षकांमध्ये फिरून व्यवस्था पाहत होता. मध्येच आत जात होता, पुन्हा बाहेर येत होता. त्या अर्थी तो बाहुला नाचवत नसावा. फक्त बिहारी आणि गुलाली या दोघांनी संवाद म्हणून चपळाईने हातांच्या हालचाली करून राजाराव आणि राणीबाई यांना जिवंत केलं होतं. ते मात्र अशा सफाईने की त्यांच्यात खरोखरीचे प्राण आल्यासारखं वाटत होतं. त्या 2 बाहुल्या नाचत होत्या, गिरक्या घेत होत्या आणि दोघे मिळून प्रेमाची गाणीसुद्धा आपल्या विचित्र आवाजात म्हणत होत्या. हळूहळू मी बिहारी आणि गुलाली यांना विसरूनच गेलो. मला राजाराव आणि राणीबाई हीच खरी वाटायला लागली. असं वाटायला लागलं की ते आपणहून हालचाली करतायत आणि बिहारी व गुलाली यांचे हात त्यानुसार हलतायत. बोलताहेत राजाराव आणि राणीबाईच, बिहारी आणि गुलाली यांचे ओठ हलतायत ते त्यांच्या शब्दांच्या आधारानेच. खरोखर या क्षणी जिवंत आहेत ती राजाराव आणि राणीबाईच, आणि कठपुतल्या आहेत बिहारी आणि गुलाली. नाचऱ्या बोलक्या बाहुल्यांच्या आधाराने हालचाली करणाऱ्या फरफटणाऱ्या मानवी कठपुतळ्या. खेळ संपेपर्यंत मी थांबलो नाही. मी पोलीस ठाण्यावर परतलो, पण माझ्या मनात वेगळाच खेळ सुरू झाला होता. काय आयुष्य असेल बिहारी आणि गुलाली या दोघांचं? एकमेकांशी त्यांचे संबंध कसे असतील? कितपत सुख मिळत असेल त्यांना एकमेकांपासून? आणि नकुल, तो कसा राहत असेल? यांच्याबरोबरच की एकटाच? ती बाहुली नाचवत नाही, तो काय बाहुली नाचवत नाही, मग तो स्वतःच या दोघांच्या इशाऱ्याबरोबर नाचतो का? आणि तो यांना नाचवतो? काहीही कळायला मार्ग नव्हता आणि कळून घेण्याची गरज तरी काय होती? त्यांचे आयुष्य ही त्यांची स्वतःची होती. माझा त्या तिघांशी संबंध काय होता? तिघांशी खरं म्हणजे 5 जणांशी म्हणायला हवं होतं, कारण या तिघांच्या इतकंच मी राजाराव आणि राणीबाई यांचं अस्तित्व मानायला लागलो होतो. त्यांचे ते टप्पोरे, घरघरा फिरणारे डोळे आणि वर खाली होणारे जाडजूड ओठ माझ्या डोळ्यांसमोर एकसारखे येत होते. त्यानंतर मध्ये एकच दिवस गेला. सकाळी 10 वाजण्याचा सुमार होता. मी नुकताच पोलीस ठाण्यावर येऊन बसलो होतो. आज करायच्या कामांचा आढावा घेत होतो. इतक्यात हरिचंद मोठमोठ्याने आरडाओरड करत धावत पळत आला. साहेब साहेब, गुलालीचा खून झाला, गुलालीचा खून झाला. मी चमकलो. गुलालीचा खून? कोणी केला? नकुलने. नकुल फरारी आहे साहेब. त्याने सुऱ्याने वार केलेत गुलालीवर. ती रक्ताच्या थारोळ्यात पडले. तिच्यावर त्याने हल्ला करताच बिहारी त्याच्या मागे धावला म्हणे. त्याच्याही पायावर वार करून नकुल पळाला आहे. बातमी भयंकर होती. मी लगेच 2-3 हवालदार घेऊन रामलीला मैदानावर गेलो.
सकाळच्या उन्हात ते रिकामं मैदान भकास दिसत होतं आणि दुकानं पारोशी दिसत होती. बाहुली घरामागच्या कनातीजवळ लोकांची गर्दी जमली होती. दाराशीच बिहारी बसला होता आणि धाय मोकलून रडत होता. त्याच्या पायाची जखम मंडळींपैकी कुणीतरी जशी जमेल तशी बांधली होती. आम्हाला पाहिल्याबरोबर गर्दी थोडी पांगल्यासारखी झाली. आम्ही आत गेलो. तिथे गुलालीचा निष्प्राण देह पसरला होता. तो सुंदर चेहरा आता पिवळट आणि सुजल्यासारखा झाला होता. माझ्याबरोबर आलेल्या डॉक्टरांना मी मृतदेहाची तपासणी करायला सांगितलं. हवालदार पुढच्या कामाला लागले. दोघा तिघांनी डोली करून बिहारीला जीपमध्ये चढवलं. मी त्याला नेऊन गावातल्या एकुलत्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. सुदैवाने मेळा बंदोबस्ताची तुकडी हाताशी होती. त्यांच्यापैकी काहींना मी शहराच्या दिशेने फरारी नकुलच्या मागावर टाळलं. बिहारीचं रडणं थांबतच नव्हतं. त्याला गुलालीच्या मरणा इतकंच दुःख होत होतं ते नकुलने केलेल्या विश्वासघाताचं. पोटच्या पोरासारखा त्याला सांभाळला आम्ही. बिहारी पुन्हा पुन्हा मुसमुसत होता आणि पैशाच्या लोभाने त्याने अशी भयंकर करणी करावी. त्यातून पैसे किती? जेमतेम 10,000. गेल्या 10 दिवसांचा गल्ला आणि आधीची थोडीशी शिल्लक, ती घेऊन पळून जायचं. आम्ही प्रतिकार केला तर आमच्या जीवावर उठायचं. मी जमेल तसं त्याचं सांत्वन केलं. पण माझ्याच डोळ्यांसमोर परवा पाहिलेली गुलालीची हसरी, नाचरी, देखणी आकृती पुन्हा पुन्हा येत होती आणि आज झालेल्या तिच्या भीषण रक्तरंजित दर्शनाच्या आठवणीने पोटात खड्डा पडत होता. तिथे मी त्याला काय सांगणार? किती उत्साहाने तिने परवा माझी नकुलशी ओळख करून दिली. तो नम्र, शांत तरुण या असल्या हिंसाचाराला तयार व्हावा केवळ थोड्याशा रकमेच्या लोभाने? छे, माझी अक्कल कामच देईन अशी झाली होती. बिहारीच्या डाव्या मांडीवर सुऱ्याचा वार झाला होता. जखम फार खोलवर नव्हती, पण रक्त भरपूर गेलं होतं. वेळेवर जमा होऊन लोकांनी जखम बांधली नसती तर रक्तस्रावाने बिहारीचा प्राण गेला असता, अशी परिस्थिती होती. डॉक्टरने त्यांच्या जखमेला टाके घातले आणि विश्रांतीसाठी त्याला 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून घेतलं. विश्रांती? आता कसली विश्रांती? माझी गूल गेली, माझी गूल गेली. आता मला 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 मरण देता आलं तर द्या, असा आक्रोश तो करत असतानाच मी त्याला डॉक्टरांच्या स्वाधीन करून पोलीस ठाण्यावर परत गेलो. तासाभरातच नकुलचा शोध लागला. 3 पोलीस त्याला घेऊन जीपमधून परत आले. आमच्या ठाण्याच्या दाराबाहेर त्याला बघायला लोकांची ही गर्दी. सगळे त्याच्या नावाने बोंबाबोंब करत होते, धक्काबुक्की करत होते. त्याला आत आणताना त्याला खेचण्या मारण्याचा प्रयत्न काहींनी केला. पोलिसांनी त्याच्या भोवती कडं करून त्याला आत आणलं. उरलेल्यांनी छड्या चालवायला सुरुवात करून दारापुढची गर्दी हटवली. नकुल रडत नव्हता. तो भांबवल्यासारखा झाला होता. त्याचे केस, कपडे ठाकठीक होते. त्या अर्थी त्याने पळण्याचा किंवा झटापट करण्याचा प्रयत्न केला नसावा. मात्र त्याच्या त्या सुंदर चेहऱ्यावर एक हरवल्यासारखा भाव आला होता. हे साहजिकही होतं. हातून गुन्हा होऊन गेल्यानंतर खोटेपणानेच नव्हे तर केवळ प्रतिक्रिया म्हणूनही माणूस गुन्हा नाकबूल करीत असतो. कारण त्याच्या अंतर्मनात कुठेतरी हे व्हायला नको होतं अशीच भावना असते. नकुलही याला अपवाद नव्हता. मी त्याला शांतपणे विचारलं, तुला गुन्हा कबूल आहे? कसला गुन्हा? त्याने झोपेत असल्याप्रमाणे विचारलं. तू गुलालीला मारलं नाहीस? क्षणभरच त्याच्या डोळ्यातला तो हरवल्यासारखा भाव नाहीसा झाला आणि तिथे केवळ दुःख आलं. भोवतीच्या पोलिसांकडे बोट दाखवून तो म्हणाला, हे म्हणतात की ती मेली. खरंच मेली का हो? मेली, मी म्हटलं.
तुला एवढं आश्चर्य का वाटतंय? तू तिच्यावर 3-4 वार केलेस. एवढ्या वारांनी कुणीही मरेल. मी मी वार केले? त्याने मलाच उलट प्रश्न केला. कसले कसले वार? सुऱ्याचे. तो सुरा तू वाटेत कुठेतरी फेकून दिलास. कुठे ते नंतर सांगावं लागेलच तुला. मी मी सुऱ्यानं माझ्याकडे कुठून येणार सुरा? नकुलचा गोंधळ वाढत चालला होता. मी गेलो तेव्हा ते दोघंही चांगली मजेत होती. चहा पीत बसली होती. तो म्हणाला, मग तुझ्याकडे हे पैसे कुठून आले? मी विचारलं. पोलिसांना नकुलच्या खांद्याला अडकवलेल्या पिशवीत 10,000च्या नोटांचं भरलेलं पाकिट सापडलं होतं. ते पैसे बिहारीचे असल्याचं नकुलने मान्यही केलं होतं. बोल, कुठून आले हे पैसे? मी परत विचारलं. पैसे मला मला बिहारीने दिले बँकेत भरायला. हो हो, माझ्याकडे बँकेत भरायला दिले 10,000 रुपये बिहारीने. सगळे पोलीस हसत सुटले. मी हात वर करून त्यांना गप्प केलं. नकुलला हे सगळे प्रश्न खोदून खोदून मी पुन्हा पुन्हा विचारले, पण तो फारच निर्ढावलेला दिसत होता. एकदा सांगितलं ते सोडायला तो काही केल्या तयार नव्हता. मी थोड्या वेळापुरता त्याचा नाच सोडला. त्याला लॉकअपमध्ये टाकलं आणि इतर कामांना लागलो. कामं काही कमी नव्हती. त्या लहानशा शांत गावात कधी नव्हे तो असा दुहेरी गुन्हा घडलेला, तोही ऐन मेळ्याच्या दिवसात. म्हणजे ज्या वेळेला बाहेर गावाहून माणसांचे थवेच्या थवे येत जात होते तेव्हा. रस्त्यांवर माणसं कळपाकळपांनी जमत होती, चर्चा करत होती, आपल्या परीने डोकी चालवत होती, शंका कुशंका काढीत होती, नकुलला घाणेरड्या शिव्या देत होती. आणि मी त्याला ताबडतोब फासावर लटकावत नाही म्हणून माझ्या नावाने खडे फोडत होती. मधून मोलीतून पोलीस स्टेशनवर एकटी दुकटी किंवा कळपाने येत होती आणि चौकशी करून जात होती. त्यांच्या चौकशांना तोंड देताना नाकी नऊ येत होते. मी नकुलला पाठीशी घालत नाही आहे असं सांगून सांगून तोंड दुखायला लागलं होतं. त्यातून मधूनच वरचे अधिकारी, जिल्हा पत्राचे बातमीदार, गावातले प्रतिष्ठित लोक असे जे जे कोणी येत त्यांची सरबराई करून थकून जायला झालं होतं. पुन्हा पुन्हा मनात येत होतं की या गुन्ह्याचा उलगडा माझ्याच हाताने आणि जेवढा लवकर होईल तेवढा बरा. कारण मी या तिघांना नीट ओळखत होतो. माझ्या मनात त्यांच्याविषयी सहानुभूती होती. एकदा का वरिष्ठ अधिकारी आले की ते त्यांच्या पद्धतीने विचार करून काही तिरपागडं करून ठेवतील अशीही शक्यता होती. रामलीला मैदानावरच्या बाहुली घराला मी टाळं मारून टाकलं. तिथे कुणालाच बसवलं नाही. त्यामुळे चौकशी करणाऱ्यांचं तिथे रेंगाळणं आपोआपच थांबलं. बिहारीचं घर नुसतं बंद करून भागणार नव्हतं, कारण त्या कणात तिला सुरक्षितपणा असा काहीच नव्हता. म्हणून आम्ही तिथली जी काही थोडीफार चीजवस्तू होती ती आणि मुख्य म्हणजे बाहुलीच्या खेळाच्या सामानाच्या ट्रंका सगळं पोलीस स्टेशनवर आणून पाठीमागच्या पडवीत थोडीशी रिकामी जागा होती तिथे ठेवला. त्या ट्रंका स्टेशनवर आल्या तेव्हा त्यांच्याकडे पाहायलासुद्धा मला सवड नव्हती, पण मनात मात्र त्यांचेच विचार येत होते. परवाच मी रंगमंचावर नाचताना पाहिलेली ती बाहुली आज पोरकी होऊन त्या ट्रंकामध्ये पडून राहिली होती. कदाचित यापुढे कायमच ती तशी राहतील असा संभव होता. उगाचच वाटलं होतं मला की ही बाहुली सारं काही करतायत, नाचतायत, बोलतायत, त्यांच्या आधाराने माणसं हालचाली करतायत. पण ते खोटंच ठरलं होतं. आज माणसं हरवली होती. त्यामुळे त्या बाहुल्यांची हालचाल थांबली होती. त्यांना असहाय्य होऊन हातपाय दुमडून पेटीत पडून राहणं भाग पडलं होतं.
संध्याकाळी मी 2 पोलिसांच्या पहाऱ्यात नकुलला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. खरं तर पोलीस पहाऱ्याची फारशी गरज नव्हती. नकुल पळून जाण्याचा प्रयत्न करेल किंवा कुणावर हात उगारेल असं लक्षण नव्हतं. त्याच्याकडे पाहिल्यावर उलट त्याची दयाच येत होती. दिवसभर तो अगदी माणसातून उठल्यासारखा झाला होता. उद्याच जसं काही फासावर लटकवणार आहेत अशी भीती त्याच्या नजरेत होती. इतका भयंकर गुन्हा नुकताच त्याच्या हातून घडला असेल असं वाटतही नव्हतं. अर्थात हे नेहमीचंच आहे. मोठमोठे निर्घुण गुन्हे करणारे गुन्हेगार ताबडतोब भाजीपाल्यासारखे सैल पडतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. हॉस्पिटलच्या त्या वॉर्डमध्ये 3-4 खाटा होत्या, पण बिहारीशिवाय दुसरा कुणीच रुग्ण तिथे नव्हता. मी नकुलला त्या खोलीत नेलं. परस्पर विरुद्ध हकीकती सांगणाऱ्या व्यक्तींना एकमेकांसमोर आणलं. मी बऱ्याच वेळा काहीतरी नवीन माहिती हाती लागते हे मला माहिती होतं. नकुलला पाहिल्याबरोबर बिहारीचं सारं शरीर संतापाने थरथरलं. तो नकुलच्या अंगावर धावून जाण्याच्या पावित्र्यात होता, पण प्रत्यक्षात मांड्यावर झालेल्या जखमेमुळे त्याला उठून बसणंही कठीण जात होतं. तू छांडाळा आलास कसा माझ्या नजरेसमोर? हिम्मत कशी झाली तुला? बिहारी मोठमोठ्याने ओरडला. नकुलला काहीतरी बोलायचं होतं, पण त्याच्या तोंडून शब्द फुटेना. तो कसा बसा तिथल्या एका रिकाम्या कॉटवर बसला आणि आवाज न करता रडू लागला. काही वेळाने त्याने माझ्याकडे पाहिलं. अत्यंत करुणपणे तो म्हणाला, मी कसं हो तिला ठार मारेन, कसं ठार मारेन? माझं जीवापाड प्रेम होतं तिच्यावर. अरे, एक नवीनच गोष्ट बाहेर पडत होती. म्हणा हा तर्क करणं काही कठीण नव्हतं. ऐकलं काय बोलतोय ते? बिहारी ओरडला. याचं तिच्यावर प्रेम होतं, प्रेम. आता समजलं याने का तिचा प्राण घेतला ते? तिने बिचारीने आईसारखी माया केली याच्यावर, आणि हा तिच्याकडे असल्या वाईट नजरेने पाहत होता. तिने याचा धिक्कार केल्याबरोबर याने सूड बुद्धीने तिचा काटा काढला. बिहारीचं म्हणणं कदाचित खरं असावं किंवा खोटंही. गुलालीला नकुलविषयी केवळ आईची माया होती असं त्याने सुचवलं होतं. कदाचित ते तसं नसेलही. ती बिहारीपेक्षा पुष्कळच तरुण होती. आपल्या बरोबरीच्या नकुलकडे ती कदाचित प्रेयसीच्या नजरेने पाहत असेल. पण तिचा नवरा पडल्यामुळे बिहारी स्वतःचं समाधान करून घेण्यासाठी, पण तिचं नकुलवर प्रेम असतं तर तो पैसे घेऊन पलायन करताना तिला मागे ठेवून का गेला असता? कुठल्याही परिस्थितीत त्याने तिला आपल्याबरोबरच नेलं नसतं का? अतिसंतापाने नकुलवर तोंड सोडल्यामुळे बिहारीला त्रास होत होता आणि नकुल फारसं काहीच सांगत नव्हता. मधूनच तो गुलाली किती चांगली होती याच्या आठवणी काढत होता. स्वतःच्या विचारावर त्याचा फारसा ताबा राहिलेला नव्हता. मी त्याला घेऊन पोलीस ठाण्यावर परत आलो. आणखीन फार तर एखादा दिवस मी त्याला इथे ठेवू शकलो असतो. परवापर्यंत मात्र त्याला वरच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यावंच लागलं असतं. मग मात्र त्याची धडगत नव्हती. त्याचं ते निष्पाप असल्याचं नाटक तिथे फार काय टिकलं नसतं. माझी सगळी कामं आटोपता रात्र झाली. रोज मिळणाऱ्या आरामाचं आज उट्टं निघालं. रात्री मी ठाण्यावरच राहिलो. माझ्यासाठी आतल्या खोलीत कायम एक खाट ठेवलेली होती. तिच्यावर निजलो. हरिचंद सामानाच्या पडवीत सतरंजी पसरून झोपी गेला. मध्यरात्री मला जाग आली ते हरिचंदच्या शब्दांनी. डोळे उघडले तेव्हा तो साहेब असं करत समोर उभा होता. मी दिवा लावत त्याला विचारलं, काय रे, काय झालं? तो म्हणाला, साहेब, झोप येत नाहीये, उंदीर खुडबुडतायत. मला हसावं की रडावं तेच कळेना. हा पोलीस कॉन्स्टेबल आणि उंदराला घाबरतोय. पण मी काहीच बोललो नाही, कारण हरिचंद हा एरवी भित्रट माणूस नव्हता.
आज मात्र तो विशेषच घाबरलेला दिसत होता. मी त्याच्या मागून पाठीमागच्या पडवीत गेलो. त्याने बाहुली घराच्या सामानातल्या एका ट्रंकेकडे बोट दाखवलं. त्या ट्रंकेत त्याच्या मते उंदीर होते. ते बाहेर येण्यासाठी धडपड करत होते. ट्रंकेच्या झाकणाला आतून धडका देत होते. त्या आवाजानंच हरिचंदला जाग आली होती. त्याच्या बोलण्यात काहीतरी गोम होती. ट्रंकेत जिवंत उंदीर असतील, बंद ट्रंकेत ते इतका वेळ जिवंत राहिले असतील आणि आता बाहेर पडण्यासाठी ते आतून धडका देत असतील. यातलं काहीच त्याला स्वतःलाही पटलेलं नव्हतं. पण दुसरं काहीच स्पष्टीकरण देता येत नसल्यामुळे आणि मी अरे उंदीर असतील झालं असं म्हणून प्रश्न निकालात लावेन असं वाटल्यामुळे तो आधीच उंदरांचं नाव घेऊन मोकळा झाला होता. पण प्रकार काहीतरी वेगळाच आहे असं मनोमन वाटल्यामुळे त्याने मला जागं केलं होतं. चल आपण उघडून बघूया ती ट्रंक. उंदीर असला तर मारून टाकूया, मी त्याला म्हटलं. त्याने माझ्या तोंडाकडे पाहिलं. कसलीच हालचाल केली नाही. गारठल्यासारखा तो एका जागी उभा राहिला. एवढ्यात ट्रंकेच्या आतून कोणीतरी धडक दिल्यासारखा खाडखाड खडखड खाड 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 असा आवाज झाला. हरिचंद दचकून पाऊलभर पाठीमागे गेला. मी त्याला ड्रॉवरमधून ट्रंकेच्या चाव्या आणायला सांगितलं. तो त्या आणायला गेला. मी बारकाईने ट्रंकेकडे पाहत राहिलो. नाही नाही, मला भास होत नव्हता. ट्रंकेच्या आतमध्ये खरोखरच काहीतरी हालचाल होत होती. ट्रंकेत हलणारं काय असणार? कपडे, बाहुली, बटवे, सारं सारं तर अचेतन होतं. हरिचंदने चाव्या आणताच मी ट्रंक उघडली आणि एकदम तिथे झालेल्या हालचालीबरोबर मी ठाणकन मागे सरकलो. एक मुंडकं ट्रंकेच्या बाहेर आलं. टपोरे डोळे, जाडजूड ओठ. राजाराव. मुंडक्यापाठोपाठ महत् प्रयासाने यावा तसा एक हात, बारकुडा, त्या गोल मुंडक्याला मुळीच न शोभणारा, हवेत चाचपडावं तसा तो हात करत होता. समोर घडत असलेल्या प्रकारावर विश्वास ठेवणं मला कठीण जात होतं. याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय? राजाराव आपणहून जिवंत प्राण्यासारखा हालचाली करतोय? हां, हे कसं शक्य आहे? तो जिवंत थोडाच आहे. म्हणेपर्यंत त्याने एक काटकुळा पाय देखील ट्रंकेच्या बाहेर टाकला होता. आपलं पातळ कापडी शरीर कसं तरी तोलून बाहेर काढावं याचा विचार करीत त्याचं डोकं क्षणभर ट्रंकेच्या कडेवर स्थिरावलं आणि मग त्याने स्वतःला सरळ ट्रंकेबाहेर लोटून दिलं. हरिचंद जाळला. मला काहीतरी दाखवू लागला. आणखीन एक गोल मुंडकं ट्रंकेतल्या ट्रंकेत वर उठण्याचा प्रयत्न करीत होतं. स्त्री दाक्षिण्य म्हणून असेल, पण मी राणीबाईला राजाराव इतका त्रास होऊ दिला नाही. मी पुढे झालो. तिला ट्रंकेच्या बाहेर काढलं. या दोन्ही बाहुल्या घेऊन मी ऑफिसमध्ये आलो. माझ्या पाठोपाठ हरिचंद यायला. मी राजारावला टेबलावर ठेवलं. तो जागच्या जागी उसळ्या मारत होता. मी त्याच्या हातापायांना जोडलेले धागे लावलेल्या लाकडी पट्ट्या दोन्ही हातात धरल्या आणि त्याला उभं केलं. उभं केल्याबरोबर जणू शरीरात प्राण यावेत तसा राजाराव पाय झाडू लागला, हात झटकू लागला. त्याचे डोळे घराघरा फिरू लागले. जबड्याची उघड झाप व्हायला लागली. भीतीने हरिचंदची गाळण उडाली. मी ओरडलो, अरे घाबरू नकोस, तिला देखील उचल. त्याने भीतच पण माझा हुकूम मानला. माझं पाहून राणीबाईला बांधलेल्या पट्ट्या हातात धरल्या. तशी ती देखील शरीरात प्राण आल्यासारखे हातपाय उडवू लागली, डोळे फिरवू लागली, जबडा हलवू लागली. साहेब साहेब, काय प्रकार आहे हा? हरिचंद ओरडला. आता त्या दोन्ही बाहुल्या भलत्याच अनावर झाल्या होत्या. जबडा जोरानं हलवीत होत्या. जशा काही त्या काहीतरी बडबडत होत्या.
पण त्यांचे शब्द तेवढे हरवले होते. त्यांच्या जबड्यात आवाज नव्हता. त्यांच्या हालचाली एवढ्या जोरजोराने होत होत्या की आम्हा दोघांनाही त्यांच्या पट्ट्या धरून ठेवणं कठीण जात होतं. आता आता काय करायचं साहेब? हरिचंदने विचारलं. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. राणीबाईला खेळवणारी ह्या जगातून गेली. हरिचंद, मी म्हटलं, पण राजारावला खेळवणारा माणूस अजून शिल्लक आहे. आपल्याला त्याच्याकडे जायला हवं. मी वॉचमनला पोलीस ठाण्याकडे लक्ष ठेवायला सांगून बाहेर पडलो. आम्हा दोघांच्या हातात कसल्या आकृती आहेत आणि त्या घेऊन आम्ही जीपमध्ये का चढतो आहोत याचं आश्चर्य करायला त्याला सवड मिळेपर्यंत आम्ही त्या बाहुल्यांसकट आवारा बाहेर पडलो होतो. आश्चर्य म्हणजे आता ती दोघं बरीच शांत झाली होती. शहाण्या मुलांसारखी आम्हा दोघांच्या मध्ये बसून राहिली होती. आम्ही हातात त्या बाहुल्या घेऊनच हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. बिहारीला जिथे ठेवलं होतं तो वॉर्ड गाठला. झोपलेल्या बिहारीला मी एका हाकेत उठवलं. मला पाहून तो खाडकन जागा झाला. उठून बसायचा प्रयत्न करू लागला. मी राजारावला त्याच्या हातात दिलं. त्याने सराईतपणे पट्ट्या हातात पकडल्या. तक्षणी राजाराव मान हलवीत जबड्याचे उघडझाप आणि डोळ्यांची फिरव करत बोलू लागला. गुलाली, गुलालीचा नकुलवर जीव होता. बिहारीला ते पटत नव्हतं. ती दोघं एकसारखी भांडायची. राजाराव आणि राणीबाई स्टेजवर प्रेम करायची, पण त्यांना खेळवताना बिहारी आणि गुलाली भांडायची. माणसाने झोपेत बोलावं तसे बिहारीच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते, पण बाहुला खेळवतानाच्या नेहमीच्या सराईतपणे तो बोलत होता म्हणून त्याचे ओठ हालतानाही दिसत नव्हते. गुलाली आणि नकुल यांना धडा शिकवायला बिहारीने हा डाव टाकला. आमच्या समोरच त्याने पैसे देऊन नकुलला बँकेत पाठवलं. गुलालीला सुऱ्याने मारलं आणि आपल्यावर आड येऊ नये म्हणून स्वतःलाही जखम करून घेतली. बिहारी राजारावच्या संपूर्ण ताब्यात गेला होता. त्याला समजत नव्हतं आपण हा कबुली जबाब देतोय ते. आम्ही साक्षीदार आहोत या साऱ्याचे. आम्ही साक्षीदार आहोत. राजाराव जोरात बोलत होता. आम्हाला खरं ते सांगायलाच हवं. इतकं बोलून झाल्यावर थकून गेल्याप्रमाणे राजाराव गप्प बसला. राणीबाई जागच्या जागी उसळायची थांबली. मी त्या दोघांना जवळ घेतलं. बिहारीला म्हटलं, बिहारी, या दोघांनी तुझ्या विरुद्ध साक्ष दिली आहे. आता काय करणार आहेस तू? बिहारी तोट खात माझ्या हातातून त्या दोघांना खेचू लागला. ती दोघेही आता पहिल्यासारखीच निर्जीव झाली होती. मी बिहारीच्या हातावर एक फटका मारला आणि त्या दोघांना त्याच्या हातातून ओढून घेतलं. बिहारी राजाराव आणि राणीबाई यांना शिव्या देतच होता. मारून टाकेन त्यांना, मारेन, ठार करेन, फाडून फेकून देईन, चिंध्या करीन त्यांच्या, तो किंचाळत होता. बिहारी, मी त्याला समजावलं, माणसांना मारणं इतकं बाहुल्यांना मारणं सोपं नसतं रे. की ती कितीही वेळेला निर्जीव झाली तरी केव्हाही परत जिवंत होऊ शकतात. आलं लक्षात? बिहारी, माणसांना मारणं इतकं बाहुल्यांना मारणं सोपं नसतं. ती कितीही वेळेला निर्जीव झाली तरी केव्हाही परत जिवंत होऊ शकतात. समजलं? कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.